त्यावेळेला बरं का फाउंटन पेन पहिल्यांदा आले बघा, शाईचे फाउंटन पेन बरं का, आणि एअरमेल कंपनी बघा, त्यावेळची एअरमेल कंपनी पेन खूप महाग असायचे, पण अक्षर इतकं वळणदार यायचं, नीप वगैरे असायची ती, आणि दौत मिळायच्या, पण आम्हाला काय दौत घेता येत नव्हती, पण दुकानात शाई भरून मिळायची बघा, सुट्टी शाई, मग ते आम्ही आणायचो. आणि दुसरी गोष्ट अजून त्यावेळेला बरं का, म्हणजे आमच्यात जस्ट अगोदरचा कालखंड दौत आणि टाक असायचे. टाक म्हणजे एवढी दांडी असायची लाकडी, आणि त्याला पुढं नीब जे असतं नाही ते नीब वाकडं करून बसवलेलं, पुढचं टोक असं छाललेलं असायचं. तर त्या दौतीत बुडवायचं आणि लिहायचं. पण आमच्यानंतर ते फाउंटन पेन आले एअरमेलचे, आणि आम्ही साधारणतः हायस्कूलला गेल्यानंतर बघा हे बॉल पॉईंट पेन आले पुढं. पण आमच्या प्राथमिक लेवलला तर एअरमेल पेन होते बघा, शाई पेन. त्यावेळेला वि वा शिरवाडकर, पु ल देशपांडे, प्र के अत्रे, बाब बोरकर, पुन्हा पद्मजा गोळे, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, ती कविता असायची बघा. आणि स्पर्धा असायची बरं का, शेजारच्या वर्गातला आवाज इकडल्या वर्गात यायचा. मग गुरुजी त्या वर्गात जर कविता म्हणायला लावली का नाही, आम्हाला इतका हुरूप यायचा, मोठ्यानं म्हणायचो. शेजारच्या वर्गातलं अध्यापन थांबलं की त्यांच्या वर्गातली कविता चालू करायची. आता आम्ही 5वीत असलो, 5वीतली कविता म्हणायला लागली, शेजारी 6वीचा वर्ग असला ती 6वीतली. अक्षरशः ती गुरुजी सांगायला लागली आणि शिकवायला लागली. ते गुरुजी असं पुस्तक धरून शिकवत नव्हते, वर्ल्डचं गुरुजीने आधी अभ्यास करून आलेले असायचे ते, आणि वर्गात समोर सांगायला लागली, साक्षात ती देखावा आमच्यापुढे उभा करतो. इतिहास शिकवताना तर बरं का, अफजल खानाचं शिवाजीचं ती अफजल खानाचा वध केलेला शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अक्षरशः देखावा गुरुजी समोर उभा करत होते. त्यामुळं पुस्तक इतिहासच घ्यायची हातात गरज नाही पुन्हा, अक्षरशः आम्ही तिथं बघतोय समोर असं वाटायचं त्यावेळेला. त्यामुळं शिक्षणाची गोडी इतकी वाढत गेली बरं का, कधी एकदा शाळेत जायला वाटायचं आम्हाला, शाळा बुडू वाटत नव्हती. गोष्टी असायच्या बरं का, आम्ही अगदी म्हणजे मन लावून त्या गोष्टी ऐकायचो, अगदी इतक्या इंटरेस्टिंग. त्यावेळेला बघा ते चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक वगैरे बघा, ती म्हातारी लेकीच्या गावाला निघालेली असते, कोल्हा अडवतो, एकदा लांडगा अडवतो, वाघ अडवतो. मग ती प्रत्येकाला सांगते ना, मी लेकीच्या गावाला चालली आहे, खाऊन पिऊन मोठी होते, आणि मग आल्यावर खावा मला. मग ती विश्वास ठेवायची ना, आणि चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. लेकीला तिने किस्सा सांगितला, आता मी चालले माझ्या गावाला म्हणले, मला वाटेत कोल्हा लांडगा वाघोबा भेटले, ते मला खाऊन टाकणार. ठीक आहे ना, आयडिया केली, भोपळा दिला. आता आम्हाला भोपळा केवढा असतो, म्हातारी केवढी असते त्या गावात काय कळत नव्हतं, पण हे काल्पनिक थोडंसं. म्हातारी त्या भोपळ्यात बसली, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. म्हातारी चालायची बरं खाली, पण ती भोपळा चालल्यासारखा वाटायचा. मग ती वाघाला फसवलं, लांडग्याला फसवलं, कोल्ह्याला फसवलं, आणि सुखरूप घरी आली. आणि आम्ही मधल्या सुट्टीत बरं का, आमच्या घरी कधीच जेवायला नसायचो. मधल्या सुट्टीत आम्ही असायचो माळ्याच्या वाड्यात जेवायला बघा. त्यावेळेला घरनिंगी गावामध्ये सगळ्यात सधन कुटुंब कुठला असेल तर का नाही, माळ्याचा वाडा. अहो 400 पोती ज्वारी होत होती त्यांना. मग त्यांच्या घरी आम्ही सगळे मित्रपरिवार, आमचा जे ग्रुप होता का नाही, सगळे आम्ही तिथं जेवायला जायचो. मग एकमेकांना भाज्या शेअर करायच्या, आणि लोणचं वगैरे तिथं खायला मिळायचं आम्हाला, चटण्या मिळायच्या खायला. मग हे गोरख टाकळे, मच्छिंद्र टाकळे हे माझे वर्गमित्र, आणि आम्हाला त्यावेळेला चपाती खायला मिळायची म्हणजे बरं का, अगदी कितीतर दिवसातनं मिळायची. पण माळ्यावाड्यात गेलं का नाही, आम्हाला रोज चपाती चतकोरगावाला खायला मिळायची. जर आमच्या भाकरी असायच्या ज्वारीच्या, कोणाच्या हंडीच्या भाकरी असायच्या, परंतु माळ्याच्या वाड्यात मात्र आम्हाला चपाती खायला भेटायची, चांगली भाजी खायला मिळायची, लोणचं मिळायचं. 5ला शाळा सुटल्यानंतर आम्ही घरी यायचो, दप्तर ठेवायचो, आणि लगेच पाणी वगैरे पिलं की खेळायला. मग आता तंबाखू रान म्हणते ते ना, आमच्या माळ्या शेजारचं ते सगळं मोकळं होतं त्यावेळेला, फार माळ्याच्या वाड्या खालच्या त्या ह्याच्यापर्यंत ते. मग तिथं आट्यापाट्या वगैरे खेळायला जायचो आम्ही. उजेड आहे तोपर्यंत तिथं आट्यापाट्या खेळायचं. अंधार पडायला लागला की मग पुन्हा घरी यायचं. तोपर्यंत आई वडील वगैरे कामावरनं आलेले असायचे. पुन्हा एकदा पाणी वगैरे प्यायचं आणि पुन्हा एकदा खेळायला. मग ते तुम्ही मग म्हणला ना कुडतान वगैरे आम्ही खेळत होतो, ती खेळ बघा.
मग पळायचं, कुणाही तर घरात कुठं बाजूला लपायचं, ते असं गावभर पळत होतो अगदी. आणि दुसरा एक अजून इंटरेस्टिंग पिरियड म्हणजे बरं त्यावेळचा होळीच्या अगोदर साधारणतः 15 दिवस, होळीच्या अगोदर साधारण 15 दिवस लाकडं गोवऱ्या गोळा करायला जायचो आणि देवळासमोर एकच मोठी होळी असायची. आता शहरात वगैरे जी ती घरासमोर करते ती, पण आपल्या गावामध्ये बरं का हनुमान मंदिरासमोर गावाची एकच होळी असायची. मग ही सगळीजण पोरं गोळा करून आणायची. मोऱ्यावाड्यातली असायची, भुसेवाड्यातली, आमची पाटला गल्लीची सगळी पोरं. आम्ही गोवऱ्या, त्यावेळेला भिंतीला गोवऱ्या लावलेल्या असायच्या बघा, किंवा खाली लावलेल्या असायच्या, तर चोरून आणायचे. त्या ते गंमत वाटायची बरं का चोरून आणल्या. किंवा कोणाची लाकडं वाळलेली असली तर कोण काय म्हणत नव्हतं. एखाद्यानं जरी बघितलं तर नेतीत चार म्हणणार होळीसाठी. अगदी पूर्वीचे सण बरं का आम्ही आतुरतेनं वाट बघायचो. सणासारखे सण वाटायचे त्यावेळेला आणि गोडधोड खायला मिळायचं. परंतु ती त्यामध्ये बरं का नैसर्गिकता असायची आणि मुली वगैरे ती गुळबा करायच्या, ती खपली वगैरे त्याला लावायची वगैरे, काळी माती आंबाबाईच्या तिकनं पावतनं आणायची. त्यानंतर नागपंचमी असायची. नागपंचमीला रात्रीचं मुली उशीरपर्यंत गाणी वगैरे म्हणायच्या, जागरण करायच्या, ते जिम्मा वगैरे खेळणे वगैरे ते. त्याच्यानंतर एक बघा मोहरम, मुस्लिमांचा सण. आता आपल्या गावात तर मुस्लिम समाज जास्त आहे ना. मग मोहरमला काय असायचं माहीत आहे का, ते डोलं असायचं बघा, डोलं. मग ते डोलं सकाळ सकाळ ते घेऊन यायचे आणि आपले सगळे हिंदू धर्मीय सुद्धा बरं का त्याची पूजा करायची. त्यांच्या पायावर पाणी टाकणे, पूजा करणे, पाया पडायचं ते. आणि मोहरमचा सण झाल्यानंतर ते गाणं म्हणत बघा, ते त्याचं शिर आहे ती वाळूत पुरायला येत होती बघा. तुम्हाला माहीत आहे नाही पण आठवत तुमच्याकडला. तर त्यावेळेला गाणं म्हणायचे बघा, पण आपले हिंदू धर्मीय गाणे म्हणायचे. मुस्लिम समाजाची त्यांनी खांदा दिलेला असायचा बरं का. पण गाणं म्हणायचं काम कोण करतो माहीत आहे का, भागवत मोरे आणि मनुभाऊ दोघे बी आता हयात नाहीत बरं का, परंतु अशी गाणी म्हणायची बरं का अक्षरशः रडल्यासारखा. ती माणसं रडायची अगदी अशा प्रकारे. त्याला उद्देशून म्हणजे संदर्भी गाणी असायची त्या मोहरमला, डोल्याला. आणि त्याच्यानंतर बरं का ते अशी त्यावेळेला पद्धत होती बरं का. आता आहे का नाही काय मला कल्पना नाही. ज्वारी मागायला जायचं प्रत्येक घरी. याय मो मदाल थे म्हणायचं, मग ज्वारी मागायला. मग मोठी मोठी जी घरं आहे ती आम्ही काय करायचं माहिती आहे, मोठ्या घरी डबल टेबल जायचं मागायला. आणि ती ज्वारी गोळा झालेली लगी दुकानात नेऊन विकायचे, पैसे मिळायचे. हो, त्यामुळे ती मोहरम कधी येतोय आम्हाला आतुरता लागायची. त्यावेळेला कसं ते सोनं लुटून आलं की पोलीस पाटील तलवार वगैरे घेऊन जायची, कुठंतरी ते ठेवलेलं असायचं सोनं लुटायचं. आलं की देवाच्या पाया पडून प्रत्येक घरी जी जाणती माणसं आहे ती वयोवृद्ध त्यांच्या पाया पडायचं. मग सोनं म्हणजे काय त्यावेळेला आम्हाला आपटेची पानं क्वचितच मिळायची बरं का. पण हे आपलं सरमाड असतं का नाही त्याला सोनं म्हणायचं आम्ही. तुकडा तुकडा टाकायचा तिथं आणि पानं घ्यायची, तर पानं बरीच साठायची बरं का. मग माझ्या घरी आम्ही डबल टिबल जायचो. कोंडीबा अन्नाची होते का नाही, कोंडीबा अन्न ध्यानात ठेवायचं. हे तू बघा आला होतास की म्हणला का नाही, मग पळायचं तिथनंच माघारी. म्हणजे आपले गोरख टाकले, मच्छिंद्र टाकलेचे आजोबा.